नमस्कार। नुकत्याच एसएससी बोर्डच्या 10वी आणि 12वीच्या परीक्षा सुरू होत आहेत। एसएससी बोर्डानं जिल्ह्यातील काही केंद्र ब्लॅकलिस्ट त्यांची तयार केलेली आहे। खरं तर गेल्या 5-10 वर्षांमध्ये एखादा जरी कॉपीचा प्रकार एखादी जरी कॉपी त्या केंद्रावरती आढळली असेल तर ते केंद्र ब्लॅकलिस्टमध्ये घातलेलं आहे। खरं हे संयुक्तित वाटत नाही, हे चुकीचं आहे असं आमचं मत आहे। आणि अशा केंद्रांच्या मधील शिक्षक शिक्षिका पर्यवेक्षक कामासाठी किंवा केंद्र संचालक किंवा शिक्षकेतर कर्मचारी यांना दूरच्या केंद्रावरती त्यांची नियुक्ती करण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे। मी उदाहरण दाखल एक सांगेल आपणास। गडिंग्लज तालुक्यातील साधना हायस्कूल गडिंग्लज आहे। तिथील सर्व स्टाफ, तिथले केंद्र संचालक, तिथले सर्व पर्यवेक्षक म्हणून काम करणारे शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांना 35 ते 40 किलोमीटर अंतर असलेल्या हलकर्णी केंद्रावरती त्यांची नियुक्ती केलेली आहे। हे योग्य आहे का मला सांगा। मुळात 10वीची 12वीची परीक्षा जवळपास 1.5 महिने असते आणि अशा वेळेला 5वी ते 9वी किंवा 11वी या वर्गाचा अभ्यासक्रम कोण घेणार? त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमापासून वंचित ठेवायचं का? हे चुकीचं आहे सर। त्यामुळे आम्ही एसएससी बोर्डाला विनंती करतोय की ठीक आहे, तुम्ही ब्लॅकलिस्टमध्ये जी शाळा घातलेल्या आहेत त्यांच्या तिथल्या कर्मचाऱ्यांची अदलाबदल करताना नजीकच्या एक 5-6 किलोमीटरच्या 5 ते 6 किलोमीटर अंतरावरच्या केंद्रावरती नेमणुका करा। समजा मुख्याध्यापकांनी सांगितले की पहिले 3 तास घ्या आणि मग तुम्ही पर्यवेक्षणास सुपरविजनला तुम्हाला दिलेल्या केंद्रावरती जावा। त्या महिलांनी किंवा शिक्षकांनी पहिले सकाळी मॉर्निंग स्कूलला पहिले 3 तास घ्यायचे, 9-9:30 तिथं वाजते आणि त्यानंतर पुन्हा त्यांनी 35-40 किलोमीटरचा प्रवास करून जायचं। किती धांदल आणि किती गडबड होणार आहे यांची। आणि समजा या धावपळी एखाद्या शिक्षकाचा शिक्षिकेचा अपघात झाला तर त्याला कोण जबाबदार? हो, तुम्ही मानधन त्या पर्यवेक्षणाचा आम्हाला देतात 25 रुपये आणि जायचे 40 किलोमीटर याचे 40 किलोमीटर, ही धावपळ, हा भुर्दंड कुणाला बसणार? का बोर्ड सोसणार आहे हा भुर्दंड? हे थोडं संयुक्तित सर वाटत नाही। दुसरे काही मुद्दे आहेत की तुम्हाला खरोखरच जर शिक्षकांच्या वरती विश्वास नाही का? बोर्डाच्या स्थापनेपासून आजपर्यंत माध्यमिक शिक्षक हे 11-12वीच्या 10वी आणि 12वीच्या परीक्षेसाठी प्रामाणिकपणे त्यांनी परीक्षेचं कामकाज केलेलं आहे। मग पर्यवेक्षण असेल किंवा उत्तरपत्रिका तपासणी असेल आणि मग आता त्यांना इतक्या दूर टाकायचं, हा हेतू एक खूप वेगळं बोर्डाचं धोरण आहे। मुद्दाम शिक्षकांना शिक्षिकेना दमवण्याचा हा प्रकार आहे असं मला या निमित्तानं सर वाटतं। आणि त्यामुळे माझी बोर्डाला विनंती आहे की नजीकच्या शेजारी असलेल्या कुठल्या तरी केंद्रावरती त्यांची नियुक्ती करा असे आम्ही आता विनंती म्हणून सांगतोय। आणि जर खरोखरच तुम्ही हे 35 आणि 40 किलोमीटर अंतरावर आमच्या लोकांना जर तुम्ही टाकलं आणि जर काही चुकीचं घडलं, एखादा अपघात घडला आणि शिक्षक शिक्षिकांचं काही घडलं तर त्याला जबाबदार बोर्डाला धरलं जाईल। आम्ही आपणास आज ही नम्रतेने विनंती करतोय, ठीक आहे, तुम्हाला जर आमच्यावरती विश्वास नसेल तर वेगळ्या यंत्रणेमार्फत परीक्षा घ्या ना। माझी विनंती अध्यक्ष साहेबांना की यामध्ये त्यांनी बदल करावा आणि नजीकच्या केंद्रावरती पर्यवेक्षण करण्यासाठी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना असो किंवा शिक्षकांना असो त्यांच्या नियुक्त्या द्याव्यात। अहो मला सांगा, एखाद्या केंद्रावरती मुलं लवकर परीक्षा केंद्रात येतात, बेंच मोडला किंवा अन्य काही घडलं, एखादा विद्यार्थी उलटी करायला लागले, अहो तिथल्या स्थानिक लोकांना माहिती असतं इथं डॉक्टर आता बोलवायचं म्हणजे तर कोणते डॉक्टर येऊ शकतात हे स्थानिक तिथल्या कर्मचाऱ्यांना ते माहिती